कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचे मिस्टर जेव्हा एखादा प्रोग्राम करतात त्यांच्या मित्रांचा, त्यावेळेला ते सक्सेसफुलच करतात. येस राईट. इव्हन आज आम्ही इकडे आलो हे त्यांना कळालं ना, खूप आनंद तर झाला, पण लगेच त्यांचं झालं आता आम्ही जाणार आहे गोव्याला, आमचं जाणार आहे. म्हणजे आता आम्ही केलं ना इकडे, आमचं झालं ना काहीतरी. एक दिवस 2 तास तर आलात तुम्ही. काहीतरी तुम्ही एन्जॉय करताय ना, काय बाबा तुमची आता हवा आहे. हवंय हे पण आदेश भाऊजींबरोबर हे माहित नाहीये त्यांनी तुम्हाला गोव्याला पाठवलं नाही हे जगजाहीर होणार आहे. पण तुमच्या या 6 जणींची मैत्री इतकी वर्ष टिकण्याचं काय रहस्य असं वाटतं? सगळ्यांची नेचर थोडे थोडे वेगळे आहे. तर मी चिडली किंवा काही भांडणं झाली तर मी तिथे जाऊन बोलेन, अशी मी आहे भांडणारी. तिथल्या तिथे. ती आहे की ठीक आहे जाऊ दे, शांत राहा, भांडू नका. आम्ही दोघी म्हणतो राहू दे, शांत Understanding राहा. करणारे, म्हणजे सगळ्यांना सगळे जण सांभाळून घेणारे, त्यामुळे ती टिकते. तुम्ही 6 जणी एकमेकींच्या घरी जाणं येणं असतं. हो सर. फॅमिली पण फॅमिली ट्रिप आम्ही सगळी जातो. एकमेकांना माहिती आमची अंकईला एक फॅमिली हे पण गेली होती ट्रिप, तर त्या ठिकाणी आम्ही सगळे विथ गेलो होतो फॅमिली. खूप छान मज्जा केली बरं, तिथे. तुमचं कसं लग्न झालं? अरेंज मॅरेज झालं, पण आधी जे डॉक्टर होते माझ्या हस्बंडचे मित्र, त्यांनी मला एका हॉस्पिटलला बघितलं होतं. मग त्यांनी सांगितलं की अरे छान मुलगी आहे, बघ तू काय. हो. मग आमचं भेटणं मग झालं. नंतर घे चटके. हो ना, तुमचं कसं काय झालं? सर माझे मिस्टर आणि मी सेकंड म्हणजे एकाच कॉलेजमध्ये एकाच क्लासमध्ये होतो, वर्गमित्र होतो. तर त्यांनी मला विचारलं होतं सेकंड इयरला, पण त्यांना म्हटलं आपलं एज्युकेशन झाल्यानंतर बघूया आपण. म्हणजे लव्ह मॅरेज सांगा ना सगळ्या. कांद्या पोळ्याचा कार्यक्रम केला, दुसऱ्या इयरला असंच सांगताय तुम्ही. सेकंड इयरला आई बाबा आले होते, असंच सांगताय. लव्ह मॅरेज एका वाक्यात संपला असता विषय. तुमचं अरेंज मॅरेज. अरेंज. सर तशी आमची आधी ओळख होती. तशी म्हणजे काय? माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ माझ्या मावस बहिणीशी त्यांचं लग्न झालेलं. बरं, मान्य मला. मग त्यांचं झालं ना, तुमचं काय? आमची ओळख होती सुरुवातीला, म्हणजे लग्नात ओळख झालेली. मग नंतर घरच्यांनी मग आमचं पण लग्न घरच्यांनी नाही, तुम्हीच केलं. सरळ सांगा ना स्पष्ट. नाही, तसं नाही सर, अरेंज करून. तुमच्या स्मित हास्यामध्ये बरंच काही दडलेलं आहे. आपलं कसं काय? अरेंज मॅरेज आहे सर, हा. पण आम्ही एकाच कॉलनीमध्ये राहत होतो. मग तर काय त्यांनी गोळ्या घ्यायला घरच्यांना सांगून ठेवलं मला हीच मुलगी करायची आहे. कोणी? मिस्टरांनी. कारण तुम्ही आधी ठरवलं होतं. नाही, आम्ही ठरवलंच नाही, त्यांनी घरच्यांना सांगून ठेवलं. माझं तर काही माहितीच नव्हतं. हा. त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगून ठेवलं की मला हीच मुलगी करायची आहे. मग ते त्यांनी त्यांची कुठे बहीण बघितलं आली होतं तुम्हाला? इथे शिर्डीतच. शिर्डी काय दर्शनाच्या नाही, रांगेत? माहेर आहे सर माझं. त्यांनी बघून ठेवलं तुम्हाला. अच्छा. आणि मग तुमचं कसं सर काय? माझं अरेंजच झालेलं आहे, पण माझं लग्न सर माझ्या क्लासमेटनी जमवलंय सर. जे माझ्या मेडिकल कॉलेजमध्ये जो माझा फ्रेंड होता, तर त्याचे फ्रेंड डॉक्टर साहेबांचे मित्र होते, तर मग त्यांनी माझं लग्न जमवलेलं कसं आहे. काय फ्रेंड होते म्हणजे ते कुठल्या कॉलेजला? म्हणजे जो माझा फ्रेंड होता ना सर, डॉक्टर विनोद जाधव, तर त्याचे जे म्हणजे मामा आहे हे डॉक्टरांचे फ्रेंड होते. ॲक्च्युली त्यांचं एकत्र सर हॉस्पिटल आहे, धन्वंतरी हॉस्पिटल पार्टनरशिपमध्ये. बरोबर. असं आहे. मग डॉक्टर साहेबांना डॉक्टर मुलगी हवी होती, मग त्यांनी सजेस्ट केलं विनोदला, मुली असेल तर बघ सजेस्ट कर. आणि विनोदलाही आमच्या 40 बॅचमध्ये मिस दिसली एकटी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.